फक्त एक प्रीमिक्स वापरून तुम्ही नाश्त्यासाठी नवीन आणि पौष्टिक पदार्थ बनवू शकता। एकदा हे प्रीमिक्स बनवले की 2 ते 3 महिने टेन्शन फ्री राहा। मी यापासून 5 रेसिपी बनवून दाखवणार आहे। तुम्ही 10 ते 12 रेसिपी बनवू शकता। एकदा हे प्रीमिक्स बनवले की नाश्ता अगदी 5 मिनिटात बनून तयार होतो। आता नाश्ता काय बनवू याचा विचार करायला नको, आहे की नाही छान आयडिया। 2 चमचा मी तेल गरम केलेले आहे। तेल गरम झाले की यामध्ये आपण 2 चमचा चण्याची डाळ टाकायची आहे। त्याचबरोबर 1 चमचा उडदाची डाळ टाकायची आहे। ह्या डाळी ऑप्शनल आहेत, जर तुम्हाला आवडत नसेल नाही टाकलं तरीही चालेल, त्याच्या पुढचे तुम्ही साहित्य टाकू शकता। 1 चमचा बारीक मोहरी घातलेली आहे। छान असं आपण हे परतून घेऊया। गॅस मी स्लो टू मीडियम ठेवलेला आहे। 1 चमचा अद्रक मी किसून टाकलेली आहे। छान असं हे परतून घेऊया। आपल्याला ह्या डाळी करपवायच्या नाहीत। यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने मी बारीक कापून टाकलेले आहे। त्याचबरोबर यामध्ये कोथिंबीर सुद्धा बारीक कापून टाकलेली आहे। सर्व छान असं मिक्स करूया। हलकसं हे लालसर झालं आहे। आता यामध्ये आपण रवा घालणार आहोत। अर्धा किलो हा रवा आहे। व्यवस्थितपणे मिक्स करूया आणि स्लो टू मीडियम गॅसवरती आपण 2 ते 3 मिनिटं हे छान असं परतून घेणार आहोत। रवा छान असा फुलला पाहिजे। हलकासा रवा आपला छान असा फुलला की आपण त्यामध्ये मीठ घालायचं आहे। चवीनुसार मी यामध्ये मीठ घालत आहे। जर तुम्ही आता मीठ घालणार नसेल तर जेव्हा तुम्ही रेसिपी बनवाल तेव्हा तुम्ही मीठ घालू शकता। सर्व छान असं आपण परतून घेऊया। तर आपला जो रवा आहे छान असा भाजलेला आहे, असा छान फुलला आहे, मोकळा एकदम झालेला आहे। याचा अर्थ आपली ही रेसिपी तयार आहे। आता हे मिश्रण आपण गार होऊ देऊया। मिश्रण गार झालं की एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे 2 ते 3 महिने स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही नाश्ता बनवू शकता। तर आता हे आपण नाश्ता बनवूया। सर्वात अगोदर आपण 2 वाटी प्रीमिक्स घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्याच वाटीने आपण 1 वाटी दही घेणार आहोत। हे साधं दही, आंबट दही घेतलं तर रेसिपी अगदी आंबट होईल। यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालायचं आहे। साधंच पाणी घालायचं आहे, गरम पाणी घालायची गरज नाही। आता हे व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेऊया। छान असं हे आपलं मिक्स झालेलं आहे। मिश्रण जरा घट्टच आहे। यामध्ये आपण आणखीन थोडंसं पाणी घालूया। पाव वाटी मी पाणी घातलेलं आहे। पुन्हा आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। मिश्रण आपलं परफेक्ट तयार आहे। आता हे आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया। 5 मिनिटं झालेले आहेत आणि रवा सुद्धा छान असा फुलला आहे। आता यामध्ये आपण खाण्याचा सोडा घालायचा आहे, अर्धा चमचा। त्याचबरोबर 1 ते 2 चमचे पाणी घालून पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बेकिंग सोडा ऐवजी यामध्ये इनो सुद्धा घालू शकता। छान असं मिक्स झालेलं आहे सर्व मिश्रण। आता यापासून आपण वेगवेगळ्या रेसिपी कशा करायच्या ते पाहूया। तर ही ढोकळा बनवायची प्लेट आहे, याला थोडंसं तेल लावून तुम्ही याच्यापासून ढोकळा सुद्धा बनवू शकता। पण आपण यापासून मसाला इडली तयार करणार आहोत, तर त्यासाठी थोडंसं तेल मी लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये अगदी 1-1 चमचा आपण हे मिश्रण टाकायचं आहे। तुम्ही साध्या इडल्या सुद्धा यापासून तयार करू शकता। आणि मसाला म्हणून आपण बटाट्याचं जे भाजी आहे त्याचे छान असे चपटे गोळे तयार केलेले आहेत, ते गोळे आपण यामध्ये ठेवणार आहोत आणि पुन्हा त्याच्यावरती आपलं जे प्रीमिक्सचं मिश्रण आहे ते आपल्याला टाकायचं आहे। बटाट्याची जी भाजी आहे ती बाहेर दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने हे मिश्रण टाकायचं आहे सर्व बाजूने। तर हा आपला बटाट्याचा मसाला इडलीच्या आतमध्ये राहील अशा पद्धतीने आपण हे करून घ्यायचं आहे। आता याच्यापासून आपण साध्या इडल्या सुद्धा बनवूया। तर तुम्हाला छोटे इडली पाहिजे की मोठे पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये मिश्रण भरा। तर हे आपण कढईमध्ये ठेवणार आहोत। कढईमध्ये मी पाणी गरम केलेलं होतं। मीडियम टू हाय गॅसवरती आपण 10 मिनिटं हे झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण दुसरी रेसिपी करूया। तव्यावरती मी 1 चमचा तेल गरम केलेलं आहे। मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि 2 चमचे हे मिश्रण आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं परतून पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर यावरती आपण कांदा टाकणार आहोत, थोडेसे टोमॅटो सुद्धा टाकूया। ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता। मी शिमला मिर्च आणि गाजर टाकलेला आहे। थोडंसं मीठ आणि लाल मसाला सुद्धा टाकलेला आहे। चमच्याने असं दाबून घ्यायचं म्हणजे त्या ज्या भाज्या आहेत ते खाली पडत नाहीत आणि त्याला छान असं तेल बाजूने सोडून छान असं आपण हे तयार करून घेऊया। आहे की नाही छान। आता अशाच पद्धतीने आणखीन एक बनवूया।
माझ्या मोठ्या मुलीला बीट खूप आवडतं, त्याच्यामुळे आम्ही अशा पद्धतीने तिला हे बनवून देतो। तर 2 चमचा हे मिश्रण घ्यायचं आहे आणि बीटचा किस केलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे। यामध्ये ऑलरेडी मीठ आहे, त्याच्यामुळे मी मीठ टाकणार नाही। हे छान असं मिक्स झाल्याच्या नंतर तव्यावरती 1 चमचा तेल सोडायचं आणि हे मिश्रण त्यावरती असं पसरून घ्यायचं आहे। थोडंसं तेल आपण त्याच्यावरती सोडायचं आहे आणि दोन्ही बाजूने हे छान असं भाजून घेऊया आपण हे। तर आहे की नाही एकदम पौष्टिक अशी रेसिपी, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर आपल्या ह्या 2 रेसिपी झालेल्या आहेत आणि इडली जी आहे ती इडली सुद्धा काढलेली आहे आणि गार झाला आहे। तर पहा अशा पद्धतीने ही आपली इडली तयार आहे, एकदम सॉफ्ट झाली आहे आणि आपण साधी जी इडली आहे ती सुद्धा काढलेली आहे। तर पहा साधी इडली पण अशी स्पंज असे झाले आणि त्याचबरोबर ही मसाला इडली, याच्यामध्ये आपण बटाट्याचा मसाला भरला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे कापून दाखवते। तर पहा बटाट्याचा मसाला आतमध्ये असं छान असं दिसतो आणि टेस्टी पण खूप आहे। तर हे आपल्या 4 रेसिपी झालेल्या आहेत। आता 5वी रेसिपी करूया। हे मिश्रण आपण छान असं हे हलवून घेतलं आहे। आता यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे, टोमॅटो टाकायचा आहे, शिमला मिरच टाकायची आहे, गाजर सुद्धा टाकायचं आहे। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये घालू शकता। हिरवी मिरची घालत आहे, कोथिंबीर घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत, आपण ज्या आता भाज्या टाकल्या त्याच्यासाठी। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आप्पे पात्र गरम झाले की त्यामध्ये थोडंसं असं तेल सोडायचं आणि त्यानंतर त्यामध्ये 1-1 चमचा हे प्रीमिक्सचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते असं टाकायचं आहे। सर्व मिश्रण टाकल्यावर थोडंसं आपण त्याच्यावरती तेल सोडणार आहोत आणि 2 मिनिटं हे झाकून ठेवूया। तर इथे माझ्या मुलीने हे मिश्रण टाकलेलं आहे, ते याच्यावरती छान असं चीज टाकतात आणि त्याच्यानंतर हे असं खातात, तर ते सुद्धा खूप छान लागतं, पण ती आपली रेसिपी नाहीये। तर इथे पहा, इथे आपलं जे आप्पे आहेत ते आप्पे खालून असे छान तयार झालेत। गॅस मी स्लो ठेवलेला आहे, कारण की जर गॅस फास्ट केला तर हे जे मधले आप्पे आहेत ना ते करपतील, त्याच्यामुळे स्लो गॅसवरती आपण हे बनवणार आहोत। मधले आप्पे लवकर तयार होतात। सर्व आप्पे आपण पलटून घेतल्यानंतर थोडंसं तेल सोडूया आणि आप्पे आपले छान असे तयार करून घेऊया। ही आयडिया तुम्हाला कशी वाटली आणि मी केलेली मेहनत तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्की द्या। धन्यवाद।